दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लग्नाआधीचं नाव नेहा भूषण नरगुंदकर आणि लग्नानंतरचं नाव आहे नेहा मृण्मय रॉय. तेव्हा आता हे कसं काय बाबा झालं हे आपण जाणून घेणार आहोत, सुरुवात करणार आजच्या गप्पांना. पण त्याआधी नमस्कार. आवाज कुठे गेला? नमस्कार. मग घाबरलो मी, मला वाटलं की आडनाव बदलल्यावर आवाज पण कमी झाला की काय. नाही ना? मग आता कसं बोलवता मिस्टरांना? बोलवा त्यांना. या, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. द्या ओळख करून सगळ्यांची. ते माझे पप्पा. नमस्कार. मम्मा. नमस्कार. हे माझे आजोबा, म्हणजे पप्पांचे नमस्कार. पप्पा. नमस्कार. ही आजी, नमस्कार. आईची मम्मा. हां, ही माझी सासूबाई. नमस्कार. नमस्कार. ती माझी बहीण तन्वी. हॅलो. ही पाची माझी धाकटी मावशी. नमस्कार. ही माझ्या बहिणीची फ्रेंड आहे नमस्कार. ऋतुजा. हो. पल्लवी माझी मावस बहीण. हो. रोहन माझा मावस भाऊ. नमस्कार. ही माझी मोठी मावशी. नमस्कार. ते त्यांचे मिस्टर. नमस्कार. आणि तो अभिषेक माझा मावस भाऊ. अरे वा वा वा. नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार. आणि आता तुमचं बालपण कुठलं? माझं इकडे मुंबईलाच. मुंबईला कुठे? कांदिवलीला. कांदिवलीला. तुमचं बालपण? मुंबई में ही है. मुंबई में कहाँ पे? पहले चेंबूर में थे, देन कांदिवली में. हळूहळू गेलात काय कांदिवलीपर्यंत? शाळा कुठली तुमची? सेंट लॉरेन्स हायस्कूल. कुठे असते ती? कांदिवलीला. कांदिवलीला. तुमची? सेंट लॉरेंस हाई स्कूल. शाळेत तुम्ही शांत होता का? नहीं, बहुत शरारती. शरारती नहीं, पर शांत भी नहीं. मतलब टीचर्स. कुछ ना कुछ चलता रहता था. ऐसे कितने बार हुआ कि घर से मम्मी डैडी को स्कूल में बुलाया गया? नहीं, एक बार भी नहीं. एक बार भी नहीं. इतना आपने मैनेज किया था. हाँ, वही मैनेज हो गया. किती मस्त मॅनेज केलं होतं ना त्याने. आई बापांना नाही आणायला लागलं. बरं, पण तुमची ओळख कधीची? आम्ही स्कूलमध्ये एकत्र होतो, पण तेव्हा जास्त बोलायचं वगैरे नाही. मग स्कूलच्या रियुनियनला भेटलो तेव्हा नंबर्स एक्सचेंज झाले. कुठली शाळा? सेंट लॉरेन्स. अच्छा, तुम्ही पण तिकडे Same, होते same, कांदिवलीला? same, same, कांदिवली. मग आता कुठे असता? अभी वी स्टे इन कांदिवली. कांदिवलीलाच राहता. मग तुम्ही काय कांदिवलीला गेले होते का तेव्हा शाळेत जायला? नाही, स्कूल रियुनियन होतं. कधीतरी बोलू द्या ना त्यांना. सॉरी. नहीं, कॉमन फ्रेंड्स थे. तो स्कूल रियूनियन में 2-3 बार रियूनियन हुआ स्कूल का. तो तभी मतलब एक्चुअली फर्स्ट टाइम से बात हुआ. स्कूल में लाइक कोई है नेहा पता था, बट कभी उतना इंटरेक्शन नहीं हुआ, ना के बराबर ही हुआ. मग शाळेत असताना कोणाची जास्त इंटरेक्शन होतं? तो सब थे तभी. इन लोग बोलते टीचर्स पेट था. तो अभी इनका क्लेम है, इन लोगों का क्लेम है. स्कूल में बस सबके साथ ही अच्छा रैपो था. अच्छा रैपो था. हाँ. उस वक्त नेहा के साथ नहीं था? नहीं, तो बात ही नहीं हुई थी कभी. नहीं, कभी भी? कभी नहीं. सिर्फ कॉमन फ्रेंड्स के साथ कभी हाय हेलो बस. बस, बाकी कुछ? कभी बात. रियुनियनला भेटला? हाँ. आणि मग काय झालं? मग तेव्हा नंबर्स एक्सचेंज झाले. मग तेव्हा तो चेन्नईला असायचा. मग मोस्टली तर मेसेजिंग किंवा कॉलच्या थ्रूच बोलणं व्हायचं. आणि कधी वेकेशनला यायचं तर कॉमन फ्रेंड्स बरोबर भेटलो तर. बर. मग तेव्हा तेवढंच होतं. मग पुढे काय झालं? मग पुढे मग देन मतलब वी स्टार्टेड टॉकिंग आणि मग ओळख वाढली. वी स्टार्टेड लाइकिंग ईच अदर प्रॉब्ली. काय हो, का असं कशामुळे घडलं हे सगळं? नहीं, बहुत स्मूथ ट्रांजिशन था. ऐसे नहीं कि हाँ आज ऐसे प्रपोज किया, कल ऐसे हुआ, ऐसा कुछ नहीं था. वो बात कर रहे थे, फ्रेंड्स थे, एंड देन स्टार्टेड लाइकिंग ईच अदर. तो बहुत ऐसा स्मूथली ऐसा हुआ. ऐसा नहीं कोई इंसिडेंट था कि हाँ इस दिन ये हुआ फिर उस दिन से शुरू हुआ, ऐसा कुछ नहीं था. मग नक्की कधी सुरू झालं? वो भी इट इज लाइक ऐसे टेकन फॉर ग्रांटेड. हाँ भाई, हाँ मुझे ये पसंद है, ये भी मुझे वो भी मुझे पसंद करती है. एंड देन फिर ऐसे घर पे भी बोला. सो इट त्यामुळे घरी सांगितलं तुम्ही? हो ना? घरी हो सांगितलं. मग त्याच्या आधी तुम्ही एकमेकांना सांगितलं नव्हतं?
आम्ही Officially नाही, हां. ऑफिशियली कधी झालं प्रपोजल, देर इज नो प्रपोजल ओनली इन द मग कसं काय ते होतं? माहित ऍक्च्युली वी डोंट नो, इट्स लाईक ट्रान्झिशन. बरं कोणाला माहितीये, तुम्हाला माहिती नाही तर म्हणजे कोणालाच माहिती नाही. वी बिकेम फ्रेंड्स अँड वी स्टार्टेड लाइकिंग इच अदर अँड देन इट वाज मग रोज दोघांच्या मनात होतं नाही ना, की मग मला लग्न सांगा, हे कुठेतरी बाहेर होते ना चेन्नईला. चेन्नईला, तुम्ही इकडे, बरोबर. मग चेन्नईवरून हे मुंबईला आल्यानंतर तुम्हालाच भेटायचे फक्त? असं नाहीये ते. सगळ्या फ्रेंड्सना भेटायचे तेव्हा मी पण असायची. काय खरं काय हो, तुम्ही यांनाच भेटायचा की फ्रेंड्सनाच भेटायचा, की फ्रेंड्सना यांना भेटायचंय म्हणून भेटायचा? नहीं यहाँ पे तो ऐसे ही सब आने के काय रिॲक्शन आली? एका सुरात हार्मोनियमची सूर सुद्धा इकडे तिकडे होती, पण काय बोला, अचूक ठिकाणी पकडलंय ना दोघांना कोपऱ्यात. काय हो? नहीं, वहाँ आने के बाद एनी जैसे ना कॉमन फ्रेंड्स था, हाँ. तो उनके साथ मिलना है तो जैसे तो मेरे लिए तो ऐसे बोनस हो जाता था, तो ये तो है ही वहाँ पर, तो मेरे को तो तुम्ही का identity जाऊन से- उभे राहायचे तिकडे आधीपासून? माझे पण फ्रेंड्स, स्कूलचे फ्रेंड्स होते ना, बरोबर, तर ते माझे पण फ्रेंड्स होते. बरं, मग फायनली प्रपोज कधी केलं कोणाला? प्रपोज ऐसे ऑफिशियल प्रपोज संगीत के दिन किया था. अच्छा, पण त्याच्या आधी कधीच नाही. ऑफिशियल प्रपोज पण मग घरी का सांगितलं तुम्ही? की पसंद है हाँ, तो इनसे शादी करनी है. क्या रिएक्शन आया? मम्मी को पहले बोला तो मम्मी ने सुना, फिर मैं बोला कि पापा से आप खुद ही बात कर लेना. फिर 2-3 बार मुझे बोला नहीं मैं बात नहीं करूँगा, तू खुद जाके बात करना तू. फिर पापा को भी बोला, बट कोई ऐसे ऑब्जेक्शन नहीं था, तो बहुत स्मूथ. पण ओळखत होत्या घरातले तुमच्या, यांना ओळखत होते? हाँ ऐसे था कि फ्रेंड है, क्योंकि स्कूल टाइम से नाम सुना था, हुआ था, तो पता था कि हाँ नेहा करके कोई है, बरं, तो वैसे जान पहचान था बस. तुमच्या घरी? माझ्या घरी पण नावाने ओळखत होते त्याला. मी मम्माला आधी सांगितलं होतं की आवडतो म्हणून, तर मम्मा म्हणाली थांब थोडा, मतलब 1-2 वर्ष थांब बघूया. मग मी मम्माला सांगितलं तूच पप्पांना सांग, मी पप्पांशी बोलणार नाही आहे. पण इट वॉज, मतलब कोणी असं ऑब्जेक्शन घेतलं नाही, प्रिटी स्मूथ होतं सगळं. किती वर्ष झाली लग्नाला? आता 2 वर्ष झाली. हं? मग लग्नाचे विधी कुठे होते? लग्नाचे विधी गोरेगावला. लग्न गोरेगावला झालं? गोरेगावला झालं. मग विधीच्या वेळेला कसं झालं, म्हणजे काय लक्षात असतीलच ना? फर्स्ट तो स्टार्क कॉन्ट्रास्ट ये होता है कि हम लोग में सब कुछ नॉनवेज होता है. शादी में एवरीथिंग स्टार्ट्स विद नॉनवेज, एंड्स विद नॉनवेज, हाँ. और यहाँ पर टोटली वेज. तो पहले तो वही भटजी म्हणजे उभे राहिले असते. कारण एकीकडे नॉनव्हेज, एकीकडे व्हेज. क्योंकि हम लोग का शुरू होता है रॉ फिश से, जो एक्सचेंज होता है. फर्स्ट एक थाल में सजा के रॉ फिश दिया जाता है. तो फर्स्ट तो वही, क्योंकि घर पे भी अगर पूछा ना नहीं नॉनवेज होगा ना, महाराष्ट्र में बैठेंगे वो सब तो ठीक है, पर नॉनवेज होगा ना, तो फर्स्ट क्वेश्चन वही होता था. मग कसं काय झालं? मग आम्ही वेडिंगच्या दिवशी व्हेज ठेवलेलं, हा. आणि तो त्यांच्या घरून असा फिश येतो सजवून, जे माझ्या मम्माला कुक करून द्यायचा असतो आम्हाला. तर ते आम्ही संध्याकाळी केलं. मग प्युअर वेडिंगच्या वेळेला प्युअर व्हेज होतं, आणि मग रिसेप्शनच्या दिवशी विच वॉज 2 days लेटर तेव्हा नॉनव्हेज ठेवलेलं. इट वॉज लाईक ट्रेड ऑफ. पण तुमच्याकडे नॉनव्हेज चालत? खातात, आम्ही नॉनव्हेज खातो, पण लग्नाच्या दिवशी जनरली व्हेज असतं मंडपात वगैरे. काय देवा, सिच्युएशन आहे ना. पण त्या माशाचं काय करतात नंतर? मग संध्याकाळी तो मासा माशाचं cook केलं मग. करून देतात. लग्न लागलं ना त्याच्यानंतर ही लोक घरी येतात आमच्या, हा, म्हणजे मुलगी आणि जावई माहेर येतात, मुलीच्या माहेर येतात, आणि मग ते रात्री फिश कट करायचा असतो तो, आणि तो फिश कुक करून घालायचा असतो त्यांना. त्यांनाच? हां, म्हणजे त्यांना नाही, सगळ्यांना, कोणी, हां सगळ्यांनी खायचा असतो तो. लड़के के घर से जो हल्दी जाता है उसके साथ फिश ज़रूरी होता है, हमारा शगुन है हमारा फिश. अच्छा. तो उस फिश को हल्दी कुमकुम, फिश आहे काय, त्यात कुठला असतो म्हणजे ये आम्हाला? पूरा अक्खा फिश होना चाहिए. नहीं स्पेसिफिक नहीं है. वैसे यूजुअली हम लोग स्वीट वाटर फिश खाते हैं बंगालीज लोग, ओके. तो क्योंकि इन लोग महाराष्ट्र ने दे डोंट ईट, तो हम लोग ने इनको सी फिश ही दिया था. अच्छा. फिर उसको हल्दी कुमकुम लगा के सजा के हल्दी के साथ लड़की के घर म्हणजे जाता है. आपल्याकडे 5 परतावानापर्यंत थांबत नाहीत हे, लगेच संध्याकाळी. काय वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत हो की नाही आपल्या भारतातल्या, की ज्या या निमित्ताने आम्हालाही समजत आहेत. म्हणजे आता होम मिनिस्टरचं हे पर्व सुरू झाल्यानंतर ह्या गोष्टी आता समजू लागल्या आहेत, की किती वेगवेगळ्या प्रथा परंपरा असतात. आपण एकत्र काम करत असतो, एकत्र राहत असतो, एकत्र कुटुंब असतात, आणि त्याचबरोबर अनेक कुटुंब एकमेकांना जोडत असताना माणसं मात्र माणसांवरती प्रेम करून अत्यंत मनोभावे या सगळ्या परंपरांचा आदर करतात. हे खूप आनंददायी आहे. आता या ठिकाणी पहिल्या खेळात काय होणार बघूया. किती बक्षीस मिळणार वहिनींना? घ्या एक चिठ्ठी घ्या.
काचेच्या पात्रात चेंडू गोळा करणे. ओके. टेबल टेनिसचा चेंडू आहे तो इथून टाकायचा, तुम्ही बसलायत तिथूनच मागे टेकायचं आणि मग तो टाकायचा. तो टाकल्यानंतर या टिपॉयवरती टप्पा पडला पाहिजे आणि या पात्रामध्ये तो गोळा व्हायला पाहिजे. 10 संधी आहेत. 10 संधीमध्ये किती बक्षीस मिळणार बघूया. 4 चेंडू गेले की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक चेंडूला 200 रुपयाचं बक्षीस. बघूया किती बक्षीस मिळवणार आता. 1 2 3 4 1000 रुपयाचं पहिलं बक्षीस मिळालं. हो. 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. त्या दोघांचं म्हणजे या दोघांनी निर्णय घेतला, त्यांनी आता लग्नही झालेलं आहे. ते आता तुम्ही सगळ्यांनी सांगा, तुम्ही त्यांना कसे आशीर्वाद द्याल किंवा काय त्यावेळेला जेव्हा समजलं तेव्हाची काय सिच्युएशन होती. ॲक्च्युली तिने मला पहिलं सांगितलं होतं, ती ग्रॅज्युएट झाल्या तिने मला सांगितलं की असा मृण्मय नावाचा मुलगा आहे, मला तो आवडतो म्हणून. आणि मी बघितला पण होता त्याला, कारण यायचा ग्रुपमधून ना कधी घरी वगैरे असा. पण म्हटलं थांब आता तू MBA करतेस, 2 वर्ष वाट बघ, इट्स टू अर्ली. तर नंतर मग आपण बघूया 2 वर्षानंतर तुला तसेच फिलिंग्स आहेत का नाही ते. मग ग्रॅज्युएशन झाल्यावर तिला आम्ही विचारलं. मीनवेल मी ह्यांना पण सांगितलं की असं आहे नेहाचं वगैरे म्हणून. तर ते म्हणाले हरकत नाही म्हणून, मुलगा चांगला आहे, फॅमिली बॅकग्राऊंड चांगली होती, त्यामुळे मग आमचं दोघांचं काही ना नव्हतं त्याला. मग जेव्हा MBA झाल्यावर मग तिला विचारलं तर ती बोलली की हो आय एम फर्म ऑन इट म्हणून. आणि मग आम्ही माझ्या सासऱ्यांना सांगितलं, माझ्या आईला सांगितलं आणि मग सगळ्यांनी तिला आशीर्वाद दिले असे. आजोबा नेहाला मी विचारलं तू बंगाली फॅमिलीमध्ये राहायला तयार आहेस काय म्हणून. हो हो म्हणून लागली. हो म्हणाली. पण मला मनात थोडं वाटत होतं महाराष्ट्रीयन मुलगी बंगाली याच्यामध्ये कसे काय झाले. पण लग्नानंतर 2 वर्ष त्याच्या आईवडिलाने, मुंबईच्या आईवडिलांनी आणि त्यांनी तर इतक्या चांगल्या तऱ्हेने वागवलेलं आहे. इट हॅज बीन ए व्हेरी व्हेरी प्लेझंट शॉक फॉर मी की महाराष्ट्रीयन फॅमिलीने असं इतकं तर चांगलं कोणी वागवलं नसतं. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी अप विथ हर चॉईस. आजोबांच्या चेहऱ्यावरती आणि आजोबांच्या डोळ्यातच तो आनंद दाटून आलाय. द्या. मी 8वीत होतो, हे 4 वर्ष आधीची गोष्ट आहे. आणि रक्षाबंधन होतं त्या दिवशी आणि नेहा ती राखी बांधायला आली होती घरी. आणि त्याच्यानंतर ती बोलली की तुला क्लासला सोडायला मी येते. तर मी जस्ट बिल्डिंगच्या खाली उतरलो हिला घेऊन. 5 मिनटं चाललो आणि माहीमला व्हिक्टोरिया चर्चकडे ती गेली आणि तिच्या हातात एक बॅग होती, ती ह्याला जाऊन दिली. आणि मी असा शॉक्ड होतो की हा कोण आहे. आणि व्हिक्टोरिया चर्चपासून शिवाजी पार्कपर्यंत आम्ही तिघंच चालत होतो आणि आम्ही तिघंही कोणी कोणाशी बोललो नाही. तिथे क्लासला गेल्यानंतर मी हिला मेसेज टाकला की हा कोण होता. हा कुरिअरवाला वाटला. आणि तेव्हा तिने मला सांगितलं की हा असा मृण्मय आहे आणि म्हणजे ते हे आहे, त्यांचं रिलेशनशिपमध्ये आहेत दोघं. काय अनुभव आहे ना. हो. बरं, आता 3 आव्हानं आणि 3 आव्हानं तुम्ही कशी पेलणार ते आपल्याला बघायचं आहे. पहिली चिठ्ठी, अभिनय करायचा. हिंदी चित्रपटाचं नाव. 1 2 3. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस झी मराठीकडून. दुसरं आव्हान, बोलायचं ना. हां, ओठांची हालचाल नाही. गाणं, हिंदी गाणं. फेस मासूम. बोली सूरत दिल के गाणं म्हणा. बोली सूरत दिल के खोटे. गाणं म्हणायला लागेल. बोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे. असं तुम्हाला म्हणणार ना. झी मराठीकडून ही भेट. तिसरं आव्हान, हिंदी मुहावरा. 2 वर्ड आहे. दुसरा वर्ड, सेकंड वर्ड आहे. तारे, चमचम, चांदनी, चम, सोना, च्युइंगम, मोझरेला, चीज. हर चमकती हुई चीज सोना नहीं होती. केप्रकडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांना. अभिनंदन.
तर तुम्हाला मला विचारायचं आहे की 5 मराठी वाक्य बोला जी यांच्याकडून ऐकलेली आहे. कधी उशीर झाल्यावर फर्स्ट अच्छा इनके थ्रू फर्स्ट तो गप्पा बस. गप्प बस हे म्हणजे राष्ट्रीय वाक्य झालं. 1 गप्प बस. पांघरून घाल. पांघरून घाल. 2 मला मराठी समजते. मला मराठी समजतंय. बरं ठीक आहे चला समजतंय. 3 अगदी बरोबर बोलता येत नाही. अगदी बरोबर बोलता येत नाही. कांदे पोहे आवडते. कांदे पोहे कांदे आवडतात. पोहे, हां. आपण 5 बेंगॉली वाक्य कुठली सांगणार. आम्ही जानी ना. आम्ही जानी ना म्हणजे काय. जानी ना आय डोंट नो. बरं 1 आम्ही जानी ना. আমাকে ঘুম পাচ্ছে. আমাকে ঘুম পাচ্ছে. आय एम फिलिंग स्लीपी. अच्छा हे आवडीचा विषय आहे. तेव्हाच ते म्हणतात पांघरुण घाल. 3 मी तुम्हाके भालोबाशी. हे सगळ्यांना त्या अमिताभच्या चित्रपटातल्या गाण्यामुळे माहिती झालं होय ना. तेवढं एकच माहिती झालं बेंगॉलीत बाकी काही नाही. 3 हां आम्ही बांगला एकटू एकटू जानी. काय आम्ही बांगला. बांगला एकटू एकटू जानी. अच्छा तुम्हाला एवढं एवढं येतं. हो ना. हां थोडं थोडं बरं, येतं. 4 झाली. हां, तुम्ही केव्हा नाचो. तू कधी नाचणार. असंच ना. अरे तुम्ही काय कसे आहात. हा पण काय म्हणाला तुम्ही. काय केमॉन आछो. केमोन आछो म्हणजे तुम्ही कसे आहात. नाचो नव्हे केमॉन आछो. केमोन आछो. अच्छा अच्छा आम्ही कसे आपलं आहात? केमोन आछो म्हटलं सुरू. बर तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. फर्स्ट थिंग खूप हेल्पफुल आहेत. सगळ्यांना खूप मदत करतात. तर आउट ऑफ द वे जाऊन सगळ्यांना मदत करतात. तर तसंच राहावं त्यांनी. देन मान्य आहे अशीच मदत करत राहा तुम्ही. 2 ही मतलब खूप पेशंट आहे ते. मतलब आय एम व्हेरी इम्पेशंट. तर कधी कधी असं होतं अरे लवकर कर मला मतलब फटाफट खतम करूया आणि जाऊन आरामात बसूया. नाही तो आरामात चालू असं काम कधी काय करत असेल तर जरा स्पीड. जरा स्पीड प्लीज. आयुष्य. 3 थर्ड थिंग इज ही इज माय बेस्ट फ्रेंड अँड मतलब आम्ही सगळं शेअर करतो. आय टेल हिम एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ही शुड स्टे लाईक तसंच राहायला पाहिजे नेहमी. शुड प्लीज बी माय. असेच राहा. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. एक वो जो प्रेशर कुकर है तो वो अगर थोड़ा कंट्रोल हो जाए तो मतलब दर 2 महीने पूरा- में शिट्टी बदलायला लागते. नहीं वो बुरा नहीं एक्चुअली एक तरह से अच्छा है कि जो बेटर आउट देन इन. बरोबर आहे. तो वो एक है एंड बरं ऐकलं का काय त्याच्यावरती उपाय. हळू सांगणार. म्हणजे सांगायचं तर आहे पण कुकर थोडं सारखं नाही. न हळूहळू. चिडता. न चिडता हा प्रेमाने. म्हणजे समजा राग आला हा उशिरा आलाय आणि राग आलाय तर कसं रिॲक्ट व्हाल प्रेमाने. आम्हाला एक्झाम्पल पण द्या ना लगेच. काय रे किती वाजले. घरी येण्याची वेळ झाली का. तुम्हाला खात्रीने सांगू असं बोलायला सुरुवात केली तर आहे त्यापेक्षा 2 तास लेट येते. काही नका बदलू ठेवा कुकर. 3 एंड थर्ड थिंग इसका सेंस ऑफ डायरेक्शन बड़ा फनी है. एग्जाम्पल देता हूँ. हम लोग कहीं जा रहे थे गाड़ी में एंड रास्ता नहीं पता तो थैंक्स टू गूगल मैप्स आजकल किसी को पूछना नहीं पड़ता है. तो पार्शली मुझे रास्ता पता था कि यहाँ से लेफ्ट जाना है यहाँ से राइट जाना है. बट शी कॉन्फिडेंटली मैप में देख के बोल रही है कि नहीं हमको यहाँ से राइट जाना है. तो ठीक है अभी मैप में देख के कहाँ गलत बोलेगा कोई. तो हम राइट गए. फिर देन शी सेड नहीं यहाँ से लेफ्ट जाना है. तभी मुझे लगा नहीं हम लोग कहीं और भटक रहे हैं. फिर आई रियलाइज कि फ़ोन उसने उल्टा पकड़ा है. Totally upside down. तो हम चर्च गेट जाने के बदले वो बोरीवली हमको भेज रही थी वापस से बट टू इन द डायरेक्शन ऑफ चर्च गेट. आहे थोडा प्रॉब्लेम. तुमचं गाव कुठलं गाव. काय करता तिकडे जाताना उलटा पकडू नका. भलतीकडे जात नाही. नाही बरं झालं या पायलट नाही झालं. बरं आता सॉरी म्हणायचं तर कुणाला म्हणाल दोघेही आणि थँक्यू म्हणायचं तर कोणाला. आय थिंक थँक्यू आय वुड से टू माय इन-लॉज मतलब अँड इवन रिन्मॉय. त्यांनी तो डॉटर टू डॉटर इन लॉचा प्रवास एवढा इझी केला आहे माझ्यासाठी. मतलब दे डोंट कन्सिडर मी लाईक देअर डॉटर इन लॉ. आय एम देअर डॉटर ओनली अँड इट्स रिअली नाईस. म्हणून कारण त्यांच्या पद्धती खाण्याच्या पद्धती सगळ्या वेगळ्या होत्या अँड अडॉप्टिंग टू दॅट दे मेड इट व्हेरी इझी. खूप सोपं केलं आहे सगळं त्यांनी माझ्यासाठी. आणि सॉरी. सॉरी आय थिंक माझ्या फॅमिलीला म्हणणार मम्मा पप्पा एस्पेशली अँड तनू. कारण मी
आहेत मतलब आय एम अ लिटिल शॉर्ट टेम्पर, थोडी फटकळ आहे, पण इट्स अँड ऑल्सो आय टेक देम फॉर ग्रांटेड अ लॉट आणि आय नेवर टेल देम, कधी सांगत नाही त्यांना की दे रिअली मीन अ लॉट टू मी अँड दॅट्स आय वुड लाईक टू से सॉरी टू देम. तुम्ही Thank you to parents and her also. Parents तो they have been supporting me since childhood. कभी किसी चीज़ के लिए ना नहीं, जो किया सपोर्ट, जैसा तुझे मन चाहे वैसे कर. So definitely उन लोगों ने बहुत सपोर्ट किया है एंड अभी भी करते हैं. So thank you उनको बोलना चाहूँगा एंड सॉरी भी उनको बोलना चाहूँगा एंड टू ऑल ऑफ देम प्रेजेंट हियर ऑल्सो कि कभी कुछ अगर गलत हो गया रहेगा तो आई मीन सॉरी फॉर दैट एंड हर ऑल्सो. तो इनका तो मैं दिन में 4 बार सॉरी तो हो ही जाता है, कुछ ना कुछ तो मैं कर ही देता हूँ. अच्छा, ॲव्हरेज इज 4. आनंदी राहा असं म्हणत असताना झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, अशाच आठवणींसह होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.